हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी मराठी पाठ 7वा दुफार या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे तुलना करा। या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला कष्टकऱ्यांची दुफार आणि लेखनिकांची दुफार यामध्ये तुलना करायची आहे। या ठिकाणी पहिले बघा मित्रांनो, कष्टकऱ्यांची जी काही दुफार असते ती बघा, हातगाडीवाले हातगाडी सावलीत लावून काम देणाऱ्या शेठची वाट पाहत असतो, तर लेखनिकांची जी काही दुफार असते मित्रांनो ती दवाखान्यासाठी लेखनिकांचे लक्ष घड्याळाकडे लागलेले असते, संगणक विश्रांतीच्या वेळी बाजूला ठेवलेले असते। त्यानंतर मित्रांनो, कष्टकऱ्यांच्या दुफारमध्ये सायकल रिक्षावाले कुणी लांबची वर्दी देणारे येथील या आशेवर बसलेले असतात, तर लेखनिकांची जी काही दुफार असते ती सहकाऱ्यांशी जीवाभावाच्या गप्पा मारत सुखदुःख शेअर करीत एकमेकांच्या डब्यातले पदार्थांची चव घेत जेवण चाललेले असते। त्यानंतर मित्रांनो, कारखान्यात कामगारांची एक पाळी संपून दुसरी पाळी सुरू होते, तर कुणी कार्यालयात काम करता करता दुपारी खुर्चीतच डुलकी घेत असतो। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, कोण ते लिहा। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे दुफारला अभिमान वाटणारा मानवी घटक या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे गाडीवाले व सायकल रिक्षावाले। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। दुफारला आनंद देणारा घटक या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे शाळेतील मुले। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। दुफारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे संगणकावर काम करणारे। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। सृष्टीचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे दुफार। चला मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न। मानवी जीवन चक्रातील दुफार या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर सांगायचं आहे मित्रांनो कर्तृत्वाचा काळ। चला मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न। वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात, तो काळ या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे आयुष्याची संध्याकाळ। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, आकृतीबंध पूर्ण करा। या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला दुफारची मानवी गुणवैशिष्ट्य हा आकृतीबंध दिलेला आहे आणि या ठिकाणी तो आपल्याला पूर्ण करायचा आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिलं गुणवैशिष्ट्य येणार आहे ते म्हणजे कार्यालयातील लेखनिकाने थोडी डुलकी काढली तर त्याला माफ करते आणि काही क्षणांनी उठवते। तर या ठिकाणी दुसरं गुणवैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे गाडीवानांना आणि सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्याला दुफार सलाम करते। तर तिसरं या ठिकाणी गुणवैशिष्ट्य येणार आहे मित्रांनो ते म्हणजे कारखान्यातील कामगारांची कार्यशीलता कौतुकाने पाहते आणि आशीर्वाद देते। तर या ठिकाणी चौथं गुणवैशिष्ट्य येणार आहे मित्रांनो ते म्हणजे गमतीने रोज रोज शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेते। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, डौलदार गिरीशिखरे धापास टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखून या ठिकाणी तो आपल्याला स्पष्ट करायचा आहे। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे या विधानातील चेतन गुणयुक्ती अलंकार आहे। अवचेतन गिरीशिखरे मानवाप्रमाणे ढापा टाकतात हे या ठिकाणी असे याचे वर्णन केलेले आहे। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5, खाली काही शब्दांचे गट दिले आहेत, त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा। या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेले आहे। पहिला या ठिकाणी शब्द आहे तो म्हणजे मित्र आणि याला जे काही समानार्थी शब्द आहे मित्रांनो ते म्हणजे दोस्ती, मैत्री, सखा, सोबती आणि यातील जो काही वेगळ्या अर्थाचा शब्द आहे मित्रांनो तो म्हणजे मैत्री। चला अशा प्रकारचे काही शब्दगट पाहूया। या ठिकाणी पहिला शब्दगट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे रस्ता। या ठिकाणी रस्ता याला समानार्थी जे काही शब्द आहेत मित्रांनो ते म्हणजे वाट, मार्ग, पादचारी आणि पथ। या ठिकाणी जो काही वेगळ्या अर्थाचा शब्द येणार आहे मित्रांनो तो म्हणजे पादचारी। चला मित्रांनो, पाहूया पुढील शब्दगट। या ठिकाणी बघा, पुढील शब्दगट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे पर्वत। या ठिकाणी पर्वत या शब्दाला जे काही समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे नग, गिरी, शैल, शिखर। या ठिकाणी जो काही वेगळ्या अर्थाचा शब्द येणार आहे मित्रांनो तो म्हणजे नग। चला मित्रांनो, पाहूया पुढील शब्दगट। या ठिकाणी बघा, पुढील शब्दगट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे ज्ञानी।
या ठिकाणी ज्ञानी याला समानार्थी जे काही शब्द आहेत ते म्हणजे सुज्ञ, सुकर, डोळस आणि जाणकार। या ठिकाणी जो काही वेगळ्या अर्थाचा शब्द येणार आहे तो म्हणजे सुकर। चला मित्रांनो पाहूया पुढील शब्दगट। या ठिकाणी पुढील शब्दगट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे डौल। या ठिकाणी याचे समानार्थी जे काही शब्द आहेत ते म्हणजे जोम, एट, दिमाग आणि रुबाब। या ठिकाणी जो काही वेगळ्या अर्थाचा शब्द येणार आहे तो म्हणजे जोम। चला मित्रांनो पाहूया पुढील शब्दगट। या ठिकाणी पुढील शब्दगट आहे तो म्हणजे काळजी। या ठिकाणी जे काही समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे चिंता, जबाबदारी, विवंचना आणि फिकीर। या ठिकाणी जो काही वेगळ्या अर्थाचा शब्द येणार आहे तो म्हणजे जबाबदारी। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 स्वमत। या ठिकाणी बघा जो काही आपल्याला पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य लिहा। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे माझी मे महिन्यातील दुपार। या ठिकाणी बघा मे महिन्यात शाळेला सुट्टी असते, त्यामुळे शाळेत जाणे किंवा अभ्यास करणे असा मनावर कोणताच ताण नसतो। दुपारी थोडी विश्रांती घेतो। थोड्याच वेळात माझे 3 मित्र ठरल्याप्रमाणे घरी येतात। आम्ही चौघांनीही प्रत्येक दिवशी कोणाकडे जायचं हे ठरवून घेतले आहे। तसे दुपारी आम्ही एकत्र जमतो, कधी संगणकावर बसून खेळ खेळतो तर कधी टीव्ही समोर बसून चित्रपट पाहतो। आई नित्यनेमाने आम्हाला थंड सरबत देते। कधी कधी ती आमच्याकरिता मोठ्या आवडीने आईस्क्रीम देखील आणत असते। दुपारी आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच असते, शिवाय कूलर असतोच। चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे दुपार या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला। या ठिकाणी ते आपल्याला सविस्तर लिहायचंय। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे मला शाळेतील मधल्या सुट्टीचा जो काही प्रसंग आहे हा अधिक आवडला, कारण आम्ही जे करतो तेच लेखकाने लिहिले आहे। आमच्याही आईने डब्यात काय दिले आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते। तो आम्ही पटापट खातो, राहिलेल्या थोड्या वेळात मस्तीही करतो। त्यामुळे हा प्रसंग वाचून ते सर्व दृश्य आमच्या डोळ्यापुढे उभे राहिले, म्हणून हा प्रसंग आम्हाला सर्वात जास्त आवडलेला आहे। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 अभिव्यक्ती। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचंय। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे मला उन्हाळ्यातील सकाळ खूप आवडते, कारण परीक्षा संपलेल्या असतात, त्यामुळे टँक मध्ये पोहणे हा माझा आवडता कार्यक्रम मला मनसोक्त उपभोगता येतो। पावसाळ्यात ढगांमुळे कधी कधी सूर्यच दिसत नाही। हिवाळ्यात सूर्यकिरणात उभे राहावेसे वाटते, पण अभ्यास व शाळा यामुळे तसे करता येत नाही। आणि संध्याकाळची जी काही खरी मजा असते किंवा मौज असते ही हिवाळ्यातच अनुभवता येते, कारण उन्हाळ्यात संध्याकाळी ही गरमी होत असते आणि पावसाळ्यात पाऊस कधी पडेल याचा नेमच नसतो। म्हणून हिवाळ्यात सूर्यास्त एक वेगळाच आनंद देत असतो। चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे पाठात आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचंय। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे दुपार जेव्हा शेतात जाते तेव्हा ती आपल्या धनाच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते। तेव्हा ही दुपार आईप्रमाणे प्रेमळ भासते, तर वडाच्या झाडावर दुपारी पक्ष्यांचा किलबिलाट थांबलेला असतो। या फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडाच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात। तेव्हा जणू काय दुपार अंगाई गीत गात असते। आणखी उत्साहाने काम करण्यासाठी सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणणाऱ्या दुपारमध्ये प्रोत्साहक मित्राचे रूप पाहायला मिळते। तीच दुपार जनावरांना छान आराम करा असं प्रेमळपणे सांगत असते आणि कामगारांना कार्यरत राहा असा संदेश देत असणारी ही दुपार एखाद्या बापासारखे आपल्याला भासत असते। पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता दुपार या प्रकरणाचा, आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगायचंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।